धावसंख्या धावफलकावरती स्थिर बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मी कॉमेंट्री करतोय तू जो दादा. मी काय 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 प्लेयर द्या दोन्ही संघांना 458 धाब्यांची पेनल्टी होऊ द्या खर्च. नवीन बॅटर क्षितिज पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये क्षितिज चालेल कारण मॅच काय कामाची नाहीये. अशा मॅच मध्ये क्षितिज जरूर चालतो. झाल्या सेमीफायनल पण एक मॅच झाली ना. अरे बाबा मग ते पण आताच खेळले ना. कोणीतरी एक खेळलेलाच असेल ना. तुम्ही बॅटिंग केली नंतर फिल्डिंग केली. अरे मग कोणीतरी एक खेळलेलाच आहे ना. नाही बरोबर आहे त्यांची. 1-2 सेमीफायनल फायनल झालंय. लावू नका. यावेळेस फटका लास्ट जवाब डीप मध्ये फिल्डर बॉल सीमा पार ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला क्लिअर करत ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. येस एकच धाव. अजून आहे ना 1 तास लागेल ही मॅच संपायला. 10 ओव्हरी आहेत. यावेळेस बॉल अजून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. 6 धावा.
टीमला 4 ओव्हरची मॅच असेल. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4च ओव्हरची मॅच आहे. कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावर. डीजे मास्टर सेल द्यायचंय. डीजे मास्टर सेल द्या. सेल सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा आणि एका धाबेने धावफलक पुढे सरकेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोचेल 27 या आकड्यावर. विनायक सर ते चमचा वगैरेचा बघा ना, ते इकडे जेवायला नाही. जेवल हाय रेडी पण ते काय चमचा वगैरे लागते असं. यावेळेस चेंडू हवेमध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट आणि फलंदाज इथे होत असलेला बाद विकेटचं पतन. ध्रुव पाटील यांच्या माध्यमातून करण यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट. एकच धाव सर, एकच धाव. 1 धाव कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 28 रन ऑन द बोर्ड. आणि शेवटचा बॉल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. ध्रुव यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी. यावेळेस एका धाबेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 29.
29 या आकड्यावर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29. मैदानावरती कमबॅक कसा होईल हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे. जबरदस्त मॅच पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते. क्षितिज मैदानावरती संपूर्णपणाने हातबॉल होत आहेत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर. दोन्ही संघांचे कॅप्टन JC 11 आणि नाकोडा वॉरियर्स. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. वेळेवरती टॉस होणं गरजेचं आहे. JC 11 आणि नाकोडा वॉरियर्स दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. जर वेळेवरती उपस्थित झाले नाही तर कमी ओव्हरचे सामना खेळवला जाईल. आणि एक संघ जर लवकर आला नाही त्या संघाला चेंडूंची पॅनल्टी असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. हेमंत सर व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळेल. 31 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर आरेश होते. बॉल सीमा पार आलेला षटकार. यावेळेस अजून एक फटका लाजवाब जरूर होता. मात्र मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन.
सीडीनी या, सीडीनी खाली या. वरती चढू नका, नाही तर वरती आले ना व्यवस्थापन समितीचे लोक पाटणी लाल होतील, त्यामुळे खाली उतरा. पोरांनो पाटणी लाल होतील, खाली या. सीडीनी या. नाही एक तर दुपार आहे, भरपूर ऊन आहे, काही खाल्लं पिल्लं नसेल आणि पाटणी लाल होतील. झालेत ना. 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. प्रथमेश आणि हनुमान. हनुमान आणि प्रथमेश. प्रथमेश आणि हनुमान दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रियांशू. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल, गोलंदाज प्रियांशू तयार. खोलवड्याचा बॉल जरूर होता. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग लाजवाब. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. याला मात्र गोलंदाज देखील भरकटलेली फिल्डिंग करत असताना कीपरच्या माध्यमातून देखील मिस्टेक झाली. एक धावची मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक ओपन झाले. 1 ऑन द बोट. एक धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खोलवड्याचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. एक धाव तर कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावर. 4 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावाच्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 39 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. अविनाश सर एज अ स्कोरर. अविनाश सर जेवून घ्या. 3 झाले. जा ना जा. 4 ओव्हरची मॅच आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. दुपारचं सत्र यानंतर आपल्याला प्ले ऑफ्स पाहायला मिळतील. पहिली सेमीफायनल JC11 विपक्ष नाकोडा वॉरियर्स. दुसरी सेमीफायनल YK वॉरियर्स विपक्ष विहान 11. टॉस जिंकला नाकोडा वॉरियर्स संघाने. यस 2 धावा. डिसिजन कळवायचं आहे नाकोडा वॉरियर्स. नाकोडा वॉरियर्स डिसिजन कळवा. नाहीतर 15 धावांची पेनल्टी. केतन म्हणतो 3 बॉलातच 15 काढेल. 20 ची दे. यावेळेस डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू देखील 5 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक. पाहूया कशा प्रकारे कामगिरीची मात्र केली जाईल. टॉस झाला ना कधीचा. डिसिजन सांगायला नको का. टीमला बात करा. अरे जेव रे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 31 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल. चला थोडंसं स्पीडअप करा.
वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 18 चेंडू 31 धावांची गरज. राहुल मैदानावरती सज्ज. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. डाऊन द लेग साइड, outside leg stump away from the body. It's a wide call by umpire. 1 run added into the scorecard and scorecard moves on 9. Second over is in progress. Ball by bowler Rahul. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला होता. शॉर्ट आर्म पुल करण्यात आलाय. एक धाव कंप्लीट की दोन धावा कंप्लीट आहेत. धावफलक पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कोडाप्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेला. एक धाव तर मात्र कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. काहीसा ईशान किशन सारखा आपल्याला रनआउटची ट्राय करत असताना पाहायला मिळाले. माहिती ना तरी आउट दिला. तरी आउट होता. एवढा आतमध्ये काय बॅट नाही ना नॉट आउट होता. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी इथे समाप्त. प्लॅटफॉर्म निर्माण करायचा प्रयत्न होता, मात्र काही खेळाडू अनुपस्थित झाले. त्यांच्यावरती आपण कारवाई करणार आहोत. जे खेळाडू अनुपस्थित राहिलेत त्या खेळाडूंवर पुढील लीगवर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. ओके. जे खेळाडू अनुपस्थित आहेत त्यांच्यावरती पुढच्या लीगमध्ये जी पुढील लीग असेल तिच्यावरती कारवाई करण्यात येईल याची नोंद करून घ्यायची. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल. क्षितिज कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन.
ती पाहायला मिळेल 6च्या मदतीने 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. त्यावेळेस वाईट बॉल असेल, चेंडू पडला आणि त्यानंतर गिरकी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावांची गरज असं समीकरण. खेचून मारायचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉफ्ट ड्राइव्ह मारायचा प्रयत्न. फलंदाज पूर्ण प्रकारे होतोय बीट. चेंडू राहिले 7. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. इथे डॉट बॉल येतोय, षटक समाप्त होतोय. 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. आणि 13 धावांची गरज असो समीकरण सध्याच्या स्थितीला. पहिला चेंडू मोठा फटका दर्जेदार, फटक्यामध्ये वजन आणि धावा अर्धा डझन. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि कॅच. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो अप्रतिम असं झेल पाहायला मिळालं.